हॅलो एव्हरीवन. आज मी आले पुण्याच्या हृदयात अर्थातच तुळशीबागेत. इथे एकदा आलं की रिकाम्या हाताने परत जाणं म्हणजे पापच आहे. तुम्ही पुण्याचे असाल किंवा नसाल, पण तुळशीबागेबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. पुण्यातले असाल तर तुळशीबागेत नियमित येऊन खरेदी करत असालच. आणि जर तुम्ही पुण्याच्या बाहेरचे असाल आणि तुम्हाला वाटत असेल की पुणे खूपच महागडं शहर आहे, तर असं अजिबातच नाही बरं का. तुळशीबागेत तुम्ही आलात की तुम्हाला पटेल. स्वस्तात मस्त शॉपिंग इथे होते आणि इथे काय मिळत नाही ते विचारा. आपल्याला पर्सनली लागणाऱ्या छोट्या-छोट्या वस्तूंपासून ते संसारात उपयोगी पडणाऱ्या सर्व वस्तू तुळशीबागेत मिळतात. अगदी स्वस्त. तुम्ही मॉलमध्ये शॉपिंग करणारे असाल तरी इथे येऊन स्ट्रीट शॉपिंग करण्याचा मोहसुद्धा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. तुळशीबागेची व्हाईबच वेगळी आहे. इथे प्रत्येक दुकान ओरडत असते, "ताई बघा ना, स्वस्त आहे. ताई या ना, स्वस्त आहे." आणि आपलं मन म्हणत असतं, "फक्त बघून येते." पण शेवटी पिशवी खरेदीने कधी भरून जाते ते आपल्यालाच कळत नाही. ₹10 इथे खरेदीची सुरुवात आपण करू शकतो. वेगवेगळ्या डिझाईनचे क्लचर्स, पिना, कानातले, गळ्यातले ह्यांनी तर तुळशीबाग गच्च भरली आहे. शिवाय चपला, बुटं, कपडे, पर्स, स्वयंपाकघरातल्या वस्तू, बेडशीटपासून डस्टबिन बॅगपर्यंत आणि पाय पुसण्यापासून अँटिक वस्तूंपर्यंत सगळं, सगळं इथे मिळतं. टिकल्यांचे सुद्धा इथं स्पेशल दुकानं आहेत. विविध रंगाच्या टिकल्या आणि डिझाईन्स बघून असं वाटतं किती घेऊ आणि किती नको. कपड्यांचा सेक्शन बघितला तर इथे रंग, डिझाईन, प्रिंट सगळं ओव्हरलोड. एक टिप देते, इथे खरेदी करताना थोडी बार्गेनिंग करायचीच. सगळं आधीच स्वस्त असतं, पण अजून आपले थोडे पैसे वाचले तर कोणाला नको असतात. तुळशीबाग किती स्वस्त आहे ह्याचं उदाहरण द्यायचंच झालं, तर इथं ₹200 मिळणारा एखादा टॉप जर तुम्ही दुकानात घ्यायला गेलात, तर ₹1000 मिळेल. आणि इथे ₹300-400 मिळणारी एखादी बॅग जर तुम्ही मॉलमध्ये खरेदी केली, तर 2000च्या खाली तर मिळणारच नाही. म्हणून तर म्हणते शॉपिंगसाठी आपली तुळशीबाग जगात भारी. चप्पल सेक्शनमध्ये आल्यावर असं होतं, एक घ्यायला गेले तर 2 घेतल्या जातातच. कोल्हापुरी, फ्लॅट, सँडल्स, हिल्स अगदी 200-300 मध्ये डिसेंट क्वालिटी मिळते. आणि हो, इथे गरज नाही असं काहीच नसतं. फक्त आवडली एवढंच कारण पुरेसं असतं. बांगड्यांचे सुद्धा खूप वेगवेगळे डिझाईन तुळशीबागेत बघायला मिळतात. लहान मुलांचे कपडे, खूप व्हरायटी लहान मुलांच्या कपड्यांची बघायला मिळते. हे नथीचे वेगवेगळे डिझाईन बघू शकता तुम्ही. खूप व्हरायटी ऑफ नथ तुम्हाला तुळशीबागेत बघायला मिळू शकते. सध्या संक्रांतीचा सीझन आहे म्हणून लहान मुलांचे खूप क्यूट काळ्या रंगाचे कपडे जागोजागी दिसतात. शिवाय पतंग, बोर न्हाणीसाठी लागणाऱ्या गोळ्या, बिस्किटं, चॉकलेट, रेवड्या, तिळगुळाच्या वड्या, लाडू, हळदी-कुंकवात बायकांना लुटण्यासाठीच्या विविध वस्तूंनी तुळशीबाग अगदी बहरलेली आहे. या सीझनमध्ये तुळशीबागेला बऱ्यापैकी एक संक्रांतीचा लूक आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. काळ्या रंगाचे टॉप वगैरे भरपूर ठिकाणी बघायला मिळतात. शॉपिंग करताना एनर्जी रिफिल करणं पण गरजेचं असतं ना, म्हणून थोडं स्ट्रीट फूड, रोहितची कोल्ड कॉफी हे माझं ठरलेलं असतं. हे बघू शकता, हे बोर न्हाणीसाठी लागणारे चॉकलेट वगैरे सगळं आहे. त्यानंतर हे पडदे, बेडशीट्स, हे किचनचं सामान सगळं खूप सुंदर. सगळ्या स्वयंपाकघरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथं आपण बघू शकतो, खरेदी करू शकतो. खूप स्वस्तात ₹200 बॅगा मिळतायत तुम्ही बघू शकता. ड्रेस आणि इथं फक्त स्ट्रीट शॉपिंगच आहे असं काही नाहीये. तुळशी बागेत वेगवेगळे दुकानं सुद्धा आहेत, जिथं जाऊन आपण खूप चांगली शॉपिंग करू शकतो.
लहान मुलांचे खेळण्याचे सुद्धा दुकानं तुळशीबागेत आहे. बघा किती क्यूट काळ्या रंगाचे छोटे-छोटे बाळांचे फ्रॉक आहेत. हे असं तुम्ही जर दुकानांमध्ये शोधायला गेलात ना, तर ते तिथं मिळत नाही दुकानांमध्ये. इथं खूप छान-छान वस्तू मिळतात आणि खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळतात. देवघरातले सुद्धा वस्तू, देवपूजेला लागणारं साहित्य, हार वगैरे सगळं डेकोरेशनचं सामान सगळं इथं मिळतं. आणि जर का तुम्ही अँटिक वस्तूंचे शौकीन असाल बेसिकली, तर तुम्हाला तुळशीबागेमध्ये खूप अँटिक पितळीचे खूप छान-छान मूर्त्या वगैरे तांब्याच्या, पितळीच्या मूर्त्या, वस्तू मिळू शकतात. भाज्यासुद्धा तुम्ही तुळशीबागेत आल्यानंतर खरेदी करून घरी जाऊ शकता. पॅक भाज्या, निवडलेल्या भाज्या इथं मिळतात. मागेच मार्केट आहे बघा. संक्रांतीचे स्पेशल दुकानं लागलेले आहेत. तिथं पतंग, सगळं हळदी-कुंकाचं सामान, हलव्याचे दागिने, सगळं वेगवेगळे तिळगुळापासून बनलेली वेगवेगळी मिठाई, सगळं इथं मिळतं. आणि तुळशीबागेत आल्यानंतर तुम्ही तुळशीबागेतल्या गणपतीचं दर्शन तर घ्यायलाच हवंय. तुळशीबागेतला हा मानाचा गणपती आहे गणेशोत्सवाचा. आणि त्यानंतर राम मंदिर. तुळशीबागेतलं राम मंदिर हे खूप जुनं राम मंदिर आहे. इथं आल्यानंतर रामाचं दर्शन घेतल्याशिवाय तर बाहेर पडावंसंच वाटत नाही. खूप ऐतिहासिक रामाचं मंदिर आहे हे. खूप जुनं मंदिर आहे. एवढ्या गर्दीतल्या ठिकाणी ही एक शांत जागा आहे. शॉपिंग करून थकला असाल, पाय दुखत असतील चालून-चालून, तर राम मंदिरात दर्शन घेऊन जरा वेळ शांत बसू शकता इथं. खूप सुंदर मंदिर आहे. तुळशीबागेत आलो आणि राम मंदिरात दर्शन घेतलं नाही तर शॉपिंग पूर्ण होत नाही, अशी भावना इथल्या लोकांमध्ये आहे. तुळशीबागेतल्या या गजबजाटात एक शांत पवित्र जागा म्हणजे हे राम मंदिर आहे. तुम्ही जर कधी तुळशीबागेत शॉपिंगला आलात तर ह्या मंदिरात येऊन नक्की दर्शन घ्या.